सामन्याला सुरुवात महांतिम फेरी महांतिम सामना मैदानात जय मानकेश्वर वेंगुर्ला विरुद्ध आझाद फोंडा चिपणे जर या मॅचचा विचार केला असेल तर गुच्चा संघ या चषकावर आपलं नाव कोरेल सांगणारा सामना मैदानात पहिली चढाई जर्सी क्रमांक 16 निश्चितपणे पहिली काही मिनिटं जर विचार केला असेल तर दोन्ही संघ ताकदीचा अंदाज घेतात. ज्याप्रमाणे कुस्तीच्या पटलावरती कुस्तीपटू एकमेकांचा अंदाज घेतात त्याच प्रकारे देखील अंदाज पहिल्या काही मिनिटात दोन्ही संघातील खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत घेताना. तर दुसऱ्या बाजूने कशा प्रकारचा खेळ होतोय आझाद फोंडा संघ, त्याप्रमाणे दोन्ही संघ ताकदीचे संघ तुल्यबळ संघ मैदानात पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे रोमांचक स्थितीत सामना जाईल या जर्सी क्रमांक 16 पहिल्यामध्ये एकाकडची प्राप्ती केल्यानंतर मात्र आत्मविश्वास दुणावला जातोय. माघारी परततोय यावेळेस एमटी रेडची स्वागत करतोय. माघारी परततोय यावेळेस रेडर यावेळेस कव्हर खेळाडूवर कव्हर डिपेंडर वरती रनिंग हँडचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. या माघारी परततोय एका कणाची कमाई करतोय माघारी परततोय. निश्चितपणे प्रो कबड्डीमुळे आलेलं एक वलय प्राप्त होतोय कबड्डी खेळासाठी आणि त्याच वलयाच्या आधारावर ही स्पर्धा आपण पाहतोय. तालुका असेल, जिल्हा स्तर असेल, खुलागड असेल, वयोमर्यादित स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण जिल्ह्यात पाहतोय. जिल्ह्याबाहेर देखील अतिशय सुरेख देखील खेळ पाहतोय. माघारी परततोय यावेळेस रेडर माघारी परततोय. ओमकार असेल यावेळेस रेड मोर्चावरती जबाबदारी असेल जय मानकेश्वर संघाचा हुकमी एक्का म्हणून जो संबोधला जातोय तोच ओमकार साटेलकर यावेळेस रेड मोर्चावरती पाहायला मिळतोय. स्क्रीनवर पाहायला मिळतोय जसे क्रमांक 17 मध्ये ओमकार साटेलकर. माघारी परततोय यावेळेस माघारी परततोय रेडर मात्र यावेळेस माघारी परततोय. प्लेयरची सांगता थर्ड रेड डू ऑल डायरेक्ट असेल माघारी परतावं लागेल का डिपेंडरला ही सांगणारी ही 30 सेकंद मैदानात. दरम्यानच्या काळात ही स्पर्धा बघण्यासाठी सन्माननीय जोशी मॅडम यांच्या या ठिकाणी आगमन होते. आपण या स्पर्धेत आला त्याचे खूप खूप आभार खूप खूप स्वागत या स्पर्धेदरम्यान आपलं आहे. कृपया आपण स्थानापन्न होऊन या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. सन्माननीय जोशी मॅडम. मी नाही भरलेली आहे उद्या खाली करू जातो. जोशी मॅडम देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आईकडून या जोशी मॅडमचा देखील सन्मान केला जातोय. यावेळीच एकेरी गुण पाहायला मिळतोय. आझाद फोंडा संघ आक्रमक प्रवित्रा पहिल्या काही मिनिटात घेताना पाहायला मिळतोय. गुणसंख्या 2 विरुद्ध 4 गुणसंख्या ही पाहायला मिळते. जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळ व सावंतवाडी व हॉकर्स तालुका संघटना आयोजित जिल्हास्तरीय वयोमर्यादित कबड्डी स्पर्धा निश्चितपणे स्पर्धा काही अंतिम टप्प्यात येते आणि या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये 5000 कैलासवासी दादा फकीर जाधव यांच्या स्मरणार्थ श्रीमती लक्ष्मीदादा जाधव यांच्याकडून पुरस्कृत. त्याप्रमाणे द्वितीय पारितोषिक 3000 रुपये गंगाराम निलकंठ नाटेकर राज्यस्तरीय खेळाडू त्यांच्याकडून चषक हा पुरस्कृत केला जातोय. त्याप्रमाणे
तृतीय पारितोषिक सन्माननीय प्रसाद अरविंदेकर यांच्याकडून रोख रक्कम व चषक. त्याप्रमाणे चतुर्थ क्रमांक पारितोषिक सन्माननीय प्रसाद रेमुळकर पुरस्कृत रोख रक्कम व चषक. या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू चषक व रोख रक्कम दीपेश गुरुदास लोटेकर यांच्याकडून पुरस्कृत. त्याप्रमाणे उमेश राठोड यांच्याकडून पुरस्कृत उत्कृष्ट चढाई. त्याप्रमाणे उत्कृष्ट पकड निकिता चव्हाण यांच्याकडून पुरस्कृत. दरम्यानच्या काळात सन्माननीय विश्राम दळवी यांच्या ठिकाणी आगमन होते. आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठ स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय विश्राम दळवी कृपया आपण व्यासपीठ स्थानापन्न व्हायचंय. आपण बसून या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. माघारी परत यावेळीच एफटीआरची सांगता पाहायला मिळते. 3 विरुद्ध 5 ही गुणसंख्या महांतिम सामन्यात कशा प्रकारचा महांतिम सामना व्हावा हे सांगणारा हा सामना मैदानात पाहायला मिळतोय. माघारी परत इरादा असेल यावेळीच. माघारी परत यावेळीच रेडर थर्ड असेल डू ऑर डायरेक्ट असेल जसे क्रमांक 8 यावेळीच रेड मोर्चावरती 5 विरुद्ध 3 ही गुणसंख्या पाहायला मिळते. निर्धारित 10 सेकंदाचा बजर आवाजतोय. रेड समाप्तीचा इशारा होईल का? जी हा यस होईल. जर्सी क्रमांक 17 असेल यावेळी मोर्चा होती. 6चा डिफेन्स यावेळीच पाहायला मिळते. ओंकार असेल का? ए बाळा शांत खेळा रे जरा आवाज कमी. 7 विरुद्ध 4 गणसंख्या. निश्चितपणे जर या स्पर्धेबद्दल जर सांगायचं झालं तर सुरेख खेळ हा पाहायला मिळतोय मैदानात. जर्सी क्रमांक 16 असेल यावेळी मोर्चावरती. दरम्यानच्या काळात एमएसबी अतिशय वायरमन सचिन धोंड यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. सचिन धोंड यांच्या या ठिकाणी आगमन झालं. सन्माननीय सचिन धोंड एमएसबी अतिशय कार्यकारी सचिन धोंड यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. जॉनी भाई यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेत आलात. आपली खूप खूप आभार, खूप खूप स्वागत. गुणसंख्या जर पाहायला गेली असेल तर 5 विरुद्ध 8 ही गुणसंख्या मैदानात पाहायला मिळते.
माघारी परततो. यावेळी देखील एमटी एनर्जी संघातही पाहायला मिळते. 5 विरुद्ध 8 ही गुणसंख्या. आझाद फोंडा संघ अतिशय सुरेख खेळ असेल आझाद फोंडा संघाचा, कारण आपण पाहतोय दुसऱ्या सेमीफायनल फायनल मध्ये शेवटच्या काही मिनिटात 5 गुणांची पिछाडी तोडून विजय प्राप्त केला होता. यावेळेस देखील सुरेख टॅकल हा पाहायला मिळतोय. एकेरी गुण हा पाहायला मिळतोय. टॅकलचा एक गुण पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळात सन्माननीय समीर पालव यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर जरा बंद व्हायचंय. समीर भाई यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करतो गणेश यादव यांना आपल्या शुभ हस्ते आपण यांचा सन्मान करायचा आहे. शेवटची 3 मिनिटं, अंतिम 3 मिनिटं. कुठचा संघ मेक पाक फायनल या चषकावर आपलं नाव करतोय सांगावं लागेल. निर्णायक ठरलं. थर्ड ट्रेड टू टाय रेड या मॅच ची पाहायला मिळते. निश्चितपणे जसे क्रमांक 17 असेल यावेळी स्क्रीन वरती टॅकल पाहायला मिळते. गरज नव्हती ओमकारला, तो टॅकल केलेला प्रयत्न मात्र यावेळी फसला गेला. 6 विरुद्ध 9. यावेळी पुन्हा एकदा नीरज सूट करतोय. गुणसंख्या 7 विरुद्ध 9. परावर्तित गुणसंख्या 4 गुणांची पिछाडी मात्र आता 2 गुणांवर येऊन ठेपते. अंतिम काही मिनिटात सामना विजय प्राप्त केला होता. दुसरा सेमीफायनल सामना आणि त्याच पुनरुक्ती या मॅच मध्ये होईल का पाहावं लागेल या उर्वरित मिनिटात. शेवटची 2 मिनिटं. पंचांचा इशारा निश्चितपणे येतोय. पाच सज्ज मैदान पाहायला मिळतोय. जसे क्रमांक 1 यावेळी सुरू करतोय जय मानसेश्वर वेंगुर्ला संघ. हा सामना मात्र फसला जातोय का? सामना मात्र फसतोय. काही मिनिटांमध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये सामना फसला जातोय. निश्चितपणे ओमकार सडकरने केलेली चूक, त्यानंतर मात्र नीरजने केलेली चूक या मॅच मध्ये निश्चितपणे महागात ठरेल जय मानसेश्वर वेंगुर्ला संघाला. गुणसंख्या तब्बल परावर्तित 9 विरुद्ध 8 ही गुणसंख्या. लास्ट मिनिट, शेवटचं 1 मिनिट, अंतिम 1 मिनिट या मॅच. शेवटचं 1 मिनिट, अंतिम 1 मिनिट या मॅच. ज्यावेळेस सुरेख एस्केप पाहायला मिळतोय. एका गुणाची कमाई करतो. निश्चितपणे एक चूक या मॅच मध्ये महागात ठरते. निश्चितपणे ती चूक कुठची असेल तर ओमकार सडकरने केलेली चूक. निश्चितपणे ती चूक या मॅच मध्ये जीव हानी ठरू शकते का? ही सांगणारी शेवटचे काही मिनिटं या मॅच ची पाहायला मिळत आहेत. 9 विरुद्ध 9 बरोबरी सामना यावेळी पाहायला मिळतोय. टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय. आता मात्र 2 खेळाडू फक्त शिल्लक. सुपर टॅकलची संधी असेल या मॅच मध्ये. निर्धारित 10 सेकंद वाजतायत.